नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींची केंद्रातली सत्ता आणि या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू करू शकतात। म्हणजे या दोघांचे मिळून जे खासदार आहेत, आता भारतीय जनता पक्षानं म्हणजे नरेंद्र मोदीनं या दोघांचे जे 17 खासदार आहेत, या दोघांचे 17 पेक्षा जास्त खासदार आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाने या दोघांचे मिळून 17 खासदार फोडलेले आहेत। म्हणजे नितीश कुमारांचे 12 आणि चंद्रबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत। 12 आणि 16 28 खासदार आहेत, परंतु यातले 17 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने गेलेले आहेत। याच्यामुळे झालंय असं की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना धड पाठिंबा बी काढता येत नाही, धड काहीच करता येत नाही। त्यातच हे 17 आणि महाराष्ट्रातले जे शिवसेना एकनाथ शिंदेचे जे 7 खासदार निवडून आले, या 7 खासदारापैकी 6 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ खासदार आहेत, समर्थनाच्या बाजूचे आहेत। त्याच्यामुळं 17 आणि 7 24 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये जायला ते कधी तयार आहेत। त्याच्यामुळे हे गणित जे भारतीय जनता पक्षाचं बिघडवू पाहणारे हे ते 3 नेते होते, यांची अडचण झाली का काय, का हे 3च नेते खरं भारतीय जनता पक्षाचं गणित बिघडू शकतात। म्हणजे उर्वरित खासदार जरी घेऊन हे जरी बाहेर पडले तरी भारतीय जनता पक्षाचं गणित बिघडू शकतात। भाजपकडे अवघे 240 खासदार आहेत आणि बाकी रामविलास चिराग पासवान हे बाकीचे जे छोटे छोटे पक्ष आहेत यांचं वेगळं गणित आहे। तर हे 3 पक्ष मिळून मात्र भारतीय जनता पक्षाचं गणित बिघडू शकतात आणि भाजपला सत्तेतून पायउतार करू शकतात। त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय। तर चला आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, 2024 ला जे लोकसभेचं इलेक्शन झालं, या अगोदर 2019 आणि 2014च्या नंतर 14ला भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि 2019ला भारतीय जनता पक्षाला 270च्या वरती खासदार मिळाले होते। म्हणजे 300च्या वरती सगळे ही आघाडीचे खासदार झाले होते। म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षालाच 275 खासदार मिळाले होते। सत्ता स्थापन करण्यासाठी 274 खासदारांची गरज असते, 275 हे भारतीय जनता पक्षालाच मिळाले होते। त्यामुळे भारतीय जनता पक्षानं हे ज्या बाकीचे जे खासदार आहेत किंवा बाकीचे जे पक्ष आहेत त्यांना गणितामध्ये धरलं नव्हतं। आता 2024चं जे इलेक्शन झालं, यामध्ये बघा भारतीय जनता पक्षाला फक्त 240च खासदार मिळाले आणि यामुळं भारतीय जनता पक्षाला आता मित्र पक्षांची गरज लागली आणि त्यामध्ये बघा सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष, त्यांना 16 जागा मिळाल्या आणि नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 जागा मिळाल्या। त्याचबरोबर एकनाथ शिंदेचे 7 आणि चिराग पासवान यांचे 5, तर पवन कल्याण यांचे 2 खासदार, अशा ह्या सगळ्या खासदारांचा भाजपला पाठिंबा मिळालेला आहे। म्हणजे NDAच्या आता बघा जवळपास 292 जागांचा आकडा झालेला आहे। आता यामध्ये हे जे 292चा आकडा झालेला आहे, त्यामध्ये बघा एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे 7 आहेत, चिराग पासवानचे 5, JDSचे 2, असे मिळून हे सगळे 272-74 वरती गेले आणि इतर जे अजून काही खासदार आहेत असे मिळून 292 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं गणित जुळलेलं आहे। परंतु आता ह्याच्यामध्ये झालंय असं की भारतीय जनता पक्षानं काय केलं, जसं शिवसेनेला केलं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत अनेक वर्ष 30-35 वर्ष सत्ता उपभोगली, शिवसेनेच्या हाताला धरून भाजप महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याच शिवसेनेला सगळं पोखरून टाकलं। म्हणजे शिवसेनेमध्ये जरी एखादा आमदार खासदार आहे तरी तो भारतीय जनता पक्षाचा समर्थक। तसंच एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेबाबत देखील तसंच झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेले आहेत
परंतु ह्यातले 5 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनात, म्हणजे एकनाथ शिंदेचे चिरंजीव आणि नरेश म्हस्के असे 2 खासदार सोडले तर इतर 5 खासदार हे मात्र भारतीय जनता पक्षाच्या बाजूने गेलेले आहेत असं आपल्याला एकंदर दिसतंय. तसंच काहीच ह्यांचं चिराग पासवान यांच्या देखील पक्षाचं झालेलं आहे. त्यांचे देखील 2 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ आहेत. आणि नितीश कुमार यांचे जरी 12 खासदार असले तरी नितीश कुमार यांचे देखील जे काही खासदार आहेत 12, हे 12चे 12 नितीश कुमार यांच्या पाठीशी नाहीत, तर यातले बरेच खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ. तशीच परिस्थिती चंद्राबाबू नायडूंची देखील झालेली आहे. चंद्राबाबू नायडूंचं देखील असंच काहीच झालेलं आहे. चंद्राबाबू नायडूंचे जे 16 खासदार आहेत यापैकी 6 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ, म्हणजे भारतीय जनता पक्षाने फोडलेले आहेत. म्हणजे उद्या जर हे सगळे बाहेर पडले तर हे 20 खासदार भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील. परंतु तरी देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही, तो आकडा 260 वरतीच जाऊन ठेपेल. मग आता हे जे 3 नेते म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे यांना असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाला आपण सत्तेतून पाय उतार केलं पाहिजे. परंतु आपण जर बाहेर पडलो तर आपल्यासोबत हे किती खासदार येतील हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जर यदा कदाचित हे खासदारच नाही आले आणि त्यांच्या बाजूला गेले, उद्या सत्ता जर त्यांची निर्माण झाली, पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर मात्र आपल्याला ईडी सीबीआय माग लावून जेरी साधतील म्हणून घाबरून ते सध्या तरी तिथंच आहेत. परंतु ते देखील वेळ आणि काळ म्हणजे ठरवून भारतीय जनता पक्षाला कसा दणका द्यायचा हे ठरवत आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आता गणित फक्त हे 3 पक्ष बिघडवू शकतात आणि तशा पद्धतीने त्यांची चाचपणी सध्या तरी सुरू आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं गणित कशा पद्धतीनं बिघडवलं गेलं पाहिजे, तर ह्या सगळ्या खासदारांना विश्वासात घेतलं पाहिजे की बाबानो, आपल्याला भारतीय जनता पक्षाची सत्ता जर उलथून टाकायची म्हटलं तर आपण सगळ्यांनी एकत्र आलो आणि यांचा पाठिंबा जर काढला तर मात्र ही सत्ता उलटून पडल असं काहीच चित्र सध्या तरी आता दिसतंय. म्हणजे नरेंद्र मोदी यांचं जर गणित बिघडवायचं असेल तर ह्या 3 पक्षांचे जे खासदार आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागेल. म्हणजे ह्या पक्षाचे जे नेते आहेत नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या आपल्या खासदारांना सांगावं लागेल सोयीस्करपणे की बाबा आपल्याला हे उलटून टाकायचंय, पण ते कशा अर्थाने आपण सगळे एकत्र राहिलो तर. म्हणजे भाजपचं जे गणित बिघडू शकतात तर हे 3च नेते. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये बघा, आता 2025 2026 येईल, 2029ला मात्र ह्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. म्हणजे आता निवडणुका होऊन जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. परंतु ह्या 3 नेत्यांची चाचपणी मात्र सुरू आहे की कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता बिहार इलेक्शन आहे, म्हणजे बिहारच्या निवडणुकीवरती बरंचसं काही अवलंबून आहे की बिहारची जर निवडणूक आता तिथं मतदानाचा खेळ कसा झालाय, मतदानाची आकडेवारी कशी झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे तिथं मतदान कसं पद्धतीनं चोरलेलं होतं, मतदान म्हणजे वाढलेलं होतं, ते मतदान कसं पद्धतीनं कमी केलं, मतदानाची आकडेवारी कशी बोगस आहे, काय केलं जातं हे राहुल गांधी यांनी काढलेलं आहे. मग आता हे जे भाजप सोबत जे लोक आहेत एनडीए सोबत, यांना असं वाटायला लागले की बाबा खरंच भारतीय जनता पक्ष म्हणजे ह्या लोकांनी मतदानामध्ये हेराफेरी करून आपले एवढे लोक निवडून आलेत का. आणि जर उद्या मतदानामध्ये काही हेराफेरी जर नाही झाली तर मात्र आपली सत्ता नाही आली तर आपलं अवघड होऊन बसल. म्हणजे असं काहीच मत आता ह्या सगळ्या नेत्यांचं झालेलं आहे. आणि यामुळं त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की बाबा परत जर काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेस सुद्धा आपल्याला सोडणार नाही. त्याच्यापेक्षा म्हणजे ह्यांना बी थोडं चुचकारून त्यांना बी थोडं चुचकारू, जर काँग्रेसनं जर डाव टाकला आणि भाजपची सत्ता जर उलटी पालटी होत असेल तर मात्र आपण त्यांना पाठिंबा देऊ असं काहीच या चंद्रबाबू नायडू असेल, नितीश कुमार असेल, एकनाथ शिंदे यांना वाटतंय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे राजकीय गणित जे आहेत आता कोणाचं गणित बिघडेल, परंतु हे 100% कोणाच ना कोणाचं गणित 2026 मध्ये बिघडणारच असं काहीच आपल्याला चित्र दिसतंय. आता जर गणित बिघडलं
केंद्रातली सत्ता जर भाजपची गेली तर मात्र पुन्हा भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही असं हे सगळे पक्ष मिळून करतील. कारण की सगळ्यांना ईडीनं त्रास दिलेला आहे. ईडीची मेन म्हणजे भारतीय जनता पक्षानं अगदी त्या नितीश कुमारांना त्रास दिलेला आहे. चंद्राबाबू नायडूंना तर फरफटत नेऊन जेलमध्ये टाकलं होतं. चंद्राबाबू नायडू एकनाथ शिंदेना देखील त्रास दिलेला आहे. एकनाथ शिंदेचे PA OSD जेलमध्ये टाकलेले आहेत ईडीनं. त्याचं अद्याप काय झालं हे सुद्धा सांगता आलं नाही. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे जे अनेक सहकारी आहेत या सर्वांवरती ईडीची कारवाई झालेली आहे. त्यातच अजित पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांचं काय खरं नाही, कधी इकडून तिकडे पलटी मारतीन काय सांगता येणार नाही. अजित पवारांच्या तर डझनभर मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याच्यामुळे त्यांना देखील भारतीय जनता पक्षाबद्दल राग आहे, परंतु काय करू शकत नाही. सत्तावर त्यांच्या असल्यामुळं आपण बाहेर जाऊ शकत नाही. ज्या वेळेस अशी संधी येईल बाहेर जाण्याची किंवा ह्यांना भाजपची सत्ता घालवण्याची त्यावेळेस मात्र अजित पवार देखील पुढे येतील आणि ही सत्ता उलटवून टाकण्यासाठी बघा कशी मदत करतील हे देखील आपल्याला बारकाईनं दिसल. परंतु हे जे 3-4 नेते आहेत हे नेते भारतीय जनता पक्षाचं गणित बिघडवू शकतात हेच आपल्याला सध्या तरी एकंदरीत दिसते आणि देशामध्ये देखील तशी चर्चा सुरू असल्याचं काहीसं आपल्याला विदारक चित्र दिसतं. तर बघा आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.